आपल्यासोबत रोहिणी खडसे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. ताई, खरं तर मगाशी तुम्ही ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस तुम्ही थेट जे आहे ते अजित पवारांकडे निशाणा साधला आणि त्यांना तुम्ही असं म्हटलं की अजित पवार हे मनुवादी होतील अशी अपेक्षा नव्हती. नक्कीच त्यांचं जे कालचं स्टेटमेंट आहे द्रौपदीच्या संदर्भातलं, ते स्टेटमेंट आता शेवटी आपण म्हणतो ना, संगत का असर जरूर पडताय, तसंच झालं आहे की समोर ज्यांच्या संगतीमध्ये आणि ज्यांच्या पंक्तीमध्ये ते जाऊन बसलेत त्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांची विचारसरणी त्यांच्यावरती एवढ्या लवकर प्रभाव टाकेल असं मला वाटलं नव्हतं. पण हे जे वाक्य आहे हे वाक्य चुकीचंच आहे. हा महिलांचा अपमान करणारं वाक्य आहे आणि महिला या वाक्याचा नक्कीच येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो आपल्याला सगळ्यांना मतदानाच्या रूपाने उत्तर देतीलच. अजित पवारांनी माफी मागितली पाहिजे या संदर्भात. नक्कीच मागितली पाहिजे. दादांनी त्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे किंवा त्याच्यानंतरही त्यांनी प्रेस घेऊन म्हटलं आहे की मी हे गमतीशीने बोललो होतो, पण माझं त्यांना विनंती आहे की ज्या दिवशी किंवा ज्या वेळेस तुम्ही घरातनं बाहेर पडतात त्यावेळेस तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून बाहेर पडतात. त्यामुळे तुमच्या प्रत्येक वाक्याला तुम्ही जे बोलतायत ते लोकांसाठी एक उदाहरण असतं आणि म्हणून माझी विनंती आहे की हे जे आपण वाक्य केलेलं आहे त्यासाठी आपण नक्कीच महिलांची माफी मागायला हवी. खरं तर बारामती निवडणूक जी आहे ती सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. मात्र ही निवडणूक आम्ही काही लाख फरकाने जिंकू आणि बारामतीचे जे मतदार आहेत ते आम्हाला निवडून देते असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. बारामतीकर हुशार आहेत. मला विश्वास आहे की आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी गेल्या अनेक वर्षांपासून जे बारामतीकरांसाठी काम केलं आहे, त्यांचे जे स्थानिक प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये ज्या तऱ्हेने त्यांनी मांडले आहेत आणि मांडल्यानंतरच त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे. तर ताईंची कामगिरी, ताईंनी त्या लोकांसाठी केलेले कामं, ह्या सगळ्या कामाच्यावरच आदरणीय सुप्रियाताई ह्या प्रचंड मतांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे आणि खात्री पण आहे. खरं तर बारामती निवडणुकीसाठी भाजप देखील मोठी ताकद लावते. त्यांना नेमकं काय साध्य करायचं? मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण भारताचं राजकारण जर आपण बघितलं तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या इर्दगिर्द फिरताना आपल्याला बघतायत की प्रत्येकाच्या स्टेटमेंटमध्ये जर कोणीही आरोप प्रत्यारोप करत असतील तर आदरणीय पवार साहेबांवरतीच करतात. म्हणजे राजकारणच पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं पूर्ण होत नाही. तर त्याच उद्देशाने आज बारामती वरती आदरणीय सुप्रियाताई सुळेंना टार्गेट करायचं आणि कुठेतरी पवारसाहेबांना त्याच लोकसभेपुरतं सिमिट ठेवायचं. म्हणजे बाकीच्या ठिकाणी साहेब प्रवास करू शकणार नाहीत, प्रचारसभा घेऊ शकणार नाहीत, असा काही उद्देश त्यांचा असावा. पण शेवटी आमचे तरुण 83 वर्षाचे योद्धा सगळ्यात जास्त प्रचारसभा घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत आणि सभा घेणार आहेत. खरं तर अनेक जण तुमच्याकडे येतील, तुम्हाला भावनिक करतील असं अजित पवार म्हणताना दिसतात. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार स्वतः भावनिक झाल्याचं दिसतंय. तुम्ही पाहिलंही असेल ते. त्यांनी त्यांच्या इलेक्शनमध्ये काय स्टेटमेंट द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण आम्हाला माहिती आहे भावनिकतेच्या भरावरती लोक बारामतीकर विचार करतील, काय करतील हे बारामतीकर ठरवणार आहेत. पण मला विश्वास आहे की जो ताईंनी बारामतीकरांसाठी दिलेला संघर्ष आणि त्यांनी त्यांचे मांडलेले प्रश्न, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आदरणीय सुप्रियाताईंना लोक मतदान करतील, आम्हाला विश्वास आहे. तर या होत्या रोहिणी खडसे. त्यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या लाखो मतानं निवडून येतील असा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. कृष्णा पंचाळ, मुंबई तक, पुणे.